मॉर्निंग स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही? आज आपण घेणार आहे मराठी सब्जेक्टमध्ये आपण काय शिकणार आहोत स्टुडंट्स? आज बाराखडी. तुम्ही बाराखडी UKG मध्ये पण शिकली आहे, लिहिलीसुद्धा आहे. फर्स्टमध्ये पण तुम्ही लिहिली असेल, वाचली असेल. आता ती तुम्हाला ॲज अ रिव्हिजन म्हणून सेकंड स्टँडर्डमध्ये पण ही बाराखडी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की त्या हा कतेज्ञ हे मुळाक्षरं लिहिता वाचता आलीच पाहिजे. आणि त्याबरोबर जर तुम्ही बाराखडीसुद्धा व्यवस्थित लिहिली वाचली तर तुम्हाला रीडिंग करायला, वाचन करायला खूप सोपं जातं. बरोबर आहे की नाही? मुळाक्षरापासून आणि बाराखडीपासूनच आपले जे शब्द असतात ते तयार होतात, हो की नाही? म्हणून तुम्हाला ही सेकंडला पण बाराखडी आहे रिव्हिजन म्हणून. ती तुम्ही लिहायची आहे वारंवार आणि वाचायची सुद्धा आहे. जेवढी तुम्ही नेहमी प्रॅक्टिस करसाल, वाचाल, तेवढं तुम्हाला रीडिंग आणि रायटिंगसुद्धा सोपं जाईल. हे पण मी तुम्हाला एकदा बाराखडी वाचून दाखवते. ओके. कला करा का, कला पहिली वेलांटी की, कला दुसरी वेलांटी की, कला पहिला उकार कू, कला दुसरा उकार कू, कला एक मात्रा के, कला दोन मात्रा कै, कला एक काना एक मात्रा को, कला एक काना दोन मात्रा कौ, कम कहा. असं हे क पासून पर्यंत तुम्हाला बाराखडी आहे अभ्यासाला. ओके. मस्त तुम्ही डायरेक्टली सुद्धा वाचू शकता. ख, खा, खी, खी, खू, खू, खे, खै, खो, खौ, खम, कहा असं पण वाचू शकता. किंवा मी तुम्हाला क ची लाईन वाचून दाखवली तसं सुद्धा तुम्ही वाचू शकता. कला पहिली वेलांटी की, कला दुसरी वेलांटी की, कला पहिला उकार कू, कला दुसरा उकार कू असं तुम्ही, किंवा छोटा उकार कू, मोठा उकार कू असं सुद्धा म्हणू शकता. ओके स्टुडंट्स, असं तुम्ही वारंवार वाचायचं आहे आणि लिहायचं सुद्धा आहे. रफ कॉपी करा, त्याच्यामध्ये वारंवार वाचा आणि लिहा. अशी तुम्हाला ही कविता कविता आणि बाराखडी क पासून न्य पर्यंत वाचायची आहे आणि लिहायची आहे. हे बघा, तुम्हाला श्र पर्यंत दिलेले आहे, श्रीमान श्र पर्यंत. श्र, श्रा, श्री, श्री, श्रू, श्रू, श्रे, शै, श्रो, श्रौ, श्रम, श्रहा असं तुम्हाला हे वाचायचं आहे. छान अक्षरात, नीटनेटके अक्षरात लिहा आणि वारंवार वाचा. हे पाहिजे तुम्हाला असं क दिलेलं आहे. क पासून म्हणजे जसे तुम्ही मुळाक्षर शिकले ना, अ पासून आहापर्यंत, तशीच ही बाराखडी आहे. अ चा क, आ चा का, ई ची पहिली विलांटी, मोठी ई ची दुसरी विलांटी. हे पाहिजे, हे वाचत आहे मी. ई ची इमारत, ई ची पहिली विलांटी, इडलिंबू ई ची मोठी विलांटी, ऊचा छोटा कू, मोठा ऊचा मोठा उकार, के, कै, को, ओचा को, औचा कौ, अमचा कम, आहाचा कहा. हे ना, जे तुम्ही त्या शिकले त्याच्यावरून तयार झालेली आहे ही बाराखडी. ही तुम्हाला आली तर त्या कतेज्ञ म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळलं तर काय होईल, तुम्हाला बाराखडी सुद्धा सोपी जाईल. हे ना. हे पहा, आता इथे तुम्हाला एक्सरसाइज म्हणून दिलेली आहे. र, अचा र, आचा रा, ई ची पहिली री, इडलिंबूची ई ची मोठी री, ऊ छोटा ऊचा छोटा रू, मोठा ऊचा मोठा रू, एचा रे, ऐचा रई, ओचा रो, औचा रऊ, अमचा रम आणि आहाचा रहा. हे ना. हे मी ते जिथे नाही लिहिलं होतं तिथे मी कंप्लीट केलेलं आहे. ओके. तसं तुम्ही तुमच्या बुकमध्ये पण करायचं आहे. मजेशीर आहे ना ही एक्झरसाइज. आता तुम्हाला इथे कसं दिलेलं आहे, काही मुळाक्षराची बाराखडी लिहिलेली आहे, काही नाही लिहिली. ती तुम्हाला कंप्लीट करायची आहे. ओके. अल्फाबेट्स पण मागे पुढे दिलेले आहेत. मुळाक्षरे ती पण पाहायची आहे व्यवस्थित आणि लिहायची
आहे. एक तुम्हाला कंप्लीट करून दाखवलेली आहे, क का की की कु कू के कै कौ कौ कम कहा. मग फ ची लाईन आहे, ख ची आहे, ग ची आहे, न ची आहे. ओके, ही तुम्हाला ॲज अ वर्क म्हणून आहे ते तुम्हाला लिहायचं आहे बुकमध्ये आणि कॉपीमध्ये सुद्धा लिहायचं आहे. आता इथे र व्यंजनाचे प्रकार. तुम्ही ट्रक शब्द पाहिला आहे ना, हे पहा इथे ट्रकला काय दोन अशा तिरप्या रेषा आहेत, है ना, तर ट्रक शब्द तयार होतो. ब्रश, आता सर्प रफार आहे, है ना. आता कुऱ्हाड, हला काय लावलेला आहे अर्धा र, पण र कसा वेगळ्या पद्धतीने लिहिलेला आहे. शब्द वेगवेगळे असतात, ते कसे असतात काय असतात ते आपण वारंवार वाचायचे आणि नीट काळजीपूर्वक पाहिले तर तुम्हाला त्यातला फरक समजेल आणि तुम्ही ते वारंवार वाचले तर तुम्हाला ते सोपी जाईल, हे की नाही. आता इथे कुऱ्हाड शब्द, आता या अशा र व्यंजनाचे शब्द तुम्हाला इथे र व्यंजनाचे प्रकार दिलेले आहेत. ट्रक, ब्रश, सर्प, कुऱ्हाड. आणि खाली शब्द दिलेले आहेत पहा इथे. पहिल्या लाईनमधले शब्द धर्म, गर्व, सर्व, सर्कस, वरून रफार आहे, खर्च, सूर्य, पार्क, पूर्व. आता सेकंड लाईनमध्ये दुसऱ्या पद्धतीचा आहे. वज्र, नम्र, व्रत, वक्र, चक्र, क्रम, प्रकाश, फ्रीज. तिसऱ्या लाईनमध्ये ड्रम, ट्रेन, ट्रंक, ड्रिल, ट्रे, टंड्रा, ट्राम, राष्ट्र. थर्ड लाईनमध्ये अर्धा र आहे, तो वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे पहा तुम्ही. वाऱ्यावर, साऱ्या जणी, पुऱ्या, बिर्राट, वर्राट, तर्रा, कुर्राट. हे शब्द तुम्ही कॉपीमध्ये लिहायचे आहे आणि वारंवार वाचायची सुद्धा आहे. आता इथे अपोजिट वर्ड सारखे तुम्ही इंग्लिशमध्ये शिकलेले आहेत तसे अपोजिट वर्ड सारखं आहे, किंवा मग आपण त्याला काय म्हणू शकतो, इंग्लिशमध्ये शिकले ना तुम्ही, अंडर, बिफोर, है ना, इन, ऑन, तसे पण हे शब्द असू शकतात. कोठे म्हणजे कोठे म्हणजे इथे विरुद्धाचे शब्द आहेत का, नाही, तर कोणती वस्तू कुठे आहे यावरचे हे शब्द आहे. कोणती वस्तू वर असली तर आपण वर शब्द लिहितो. कोणती वस्तू खाली असली तर खाली लिहितो. कोणती वस्तू जवळ असली तर जवळ लिहितो. कोणती वस्तू दूर असली तर दूर लिहितो. कोणती वस्तू बाहेर असली तर आपण बाहेर म्हणतो. ओके, आता हा डॉगी कुठे आहे, घराच्या आतमध्ये आहे, इन, हे ना. जसे आपण इंग्लिशमध्ये शिकलेलो आहोत तसेच हे मराठीत सुद्धा शब्द आहे. वर, खाली, जवळ, दूर, आत, बाहेर. हे शब्द तुम्ही कॉपीमध्ये लिहायचे आहेत 4 टाइम. आता तुम्हाला एक मजेशीर इथे एक्झरसाइज दिलेली आहे, जशी मॅथमध्ये असते ना तशी. इथे पहा, दोन मुलींचे केस आहेत, एकीचे लांब आहेत, एकीचे शॉर्ट आहेत. तर त्यांनी खाली प्रश्न दिलेला आहे, लांब केसा खाली 2 पॉईंट अशी खून व आखूड केसाखाली 1 पॉईंट अशी खून करा. पहा, तुम्हाला मी करून दाखवलेलं आहे. जिचे लांब केस आहे तिथे खालच्या बॉक्समध्ये मी 2 पॉईंट केले. जे आखूड केस आहे त्याच्या खाली बॉक्समध्ये 1 पॉईंट केला. आता सेकंड, उंच इमारतीखाली 2 पॉईंट अशी खूण व ठेंगण्या घराखाली 1 पॉईंट अशी खूण, असं इथे दिलेलं आहे. पहा, मी करून दाखवलेलं आहे तुम्हाला. आता थर्ड नंबरचं, मोठ्या झाडासाठी 2 पॉईंट अशी खूण आणि लहान रोपट्याखाली 1 पॉईंट अशी खूण. पहा, मी करून दाखवलेली आहे. आता साईडचं, इथे पहा, जड वस्तूसाठी 1 पॉईंट आणि हलक्या वस्तूसाठी 2 पॉईंट अशी खूण. रुंद मार्गासाठी 2 पॉईंट आणि अरुंद मार्गासाठी 1 पॉईंट अशी खूण इथे करायला सांगितले. तुम्ही तुमच्या कॉपीमध्ये एक्झरसाइज पूर्ण करायची आहे. ओके, असं मी तुम्हाला काय काय अभ्यास सांगितलेला आहे, काय काय करायचं आहे तुम्हाला.
एक बाराखडी लिहायची आहे. आधी बुकमधली एक्सरसाइज कंप्लीट करा, बाराखडी कंप्लीट करा आणि मग बाराखडी तुम्हाला कुठे लिहायची आहे, तुमच्या कॉपीमध्ये लिहायची आहे. ती पण क्लीन, नीट, गुड हँडरायटिंगमध्ये लिहा. तुम्ही जेवढं लिहिसाल तेवढं वाचाल, तुम्हाला तेवढंच सोपं जाईल. बरोबर आहे की नाही? तुम्हाला हुशार व्हायचं ना, असं समजायचं आहे का आपली स्कूल बंद आहे, आपल्या शाळेत नाही जायचं म्हणून अभ्यास करायचाच नाही आहे? नाही. तुम्ही 2 तास खेळत असाल तर कमीत कमी 1 तास तरी अभ्यास करा. आणि वाचायचं आहे. तुम्हाला सांगितलं आहे मी, वारंवार वाचा. मम्मी पप्पाची, मोठ्या बहीण किंवा भावाची हेल्प घ्यायची आहे. रीडिंगसुद्धा अर्धा तास रोज करायचं आहे. मराठीचंच रीडिंग करायचं आहे का? नाही, इंग्लिश, EVS ऑल सब्जेक्टची रीडिंग करायची आहे. ओके. थँक यू स्टुडंट्स. हॅव अ नाईस डे. गुड डे. बाय.